मुखे म्हणू येती वेद. ज्ञानोबाराय म्हणतात दोन्ही पक्ष पायी उद्धरती. आईच्याकडची 21 कुळ आणि वडिलाकडचे 21 कुळ, या दोन्ही कुळाचा तो उद्धार करते. 21 आणि 21 42, असा 42 कुळाचा उद्धार करते. पण इथं देहूतीचा मुलगाच देव होता. कपिल महामुनी जन्माला आले, अवतार कार्य केलं. तिच्या उद्धारासाठी तिला काही करायची गरज राहिली होती का? अहो, नामस्मरण करणाऱ्याचा जर पूर्वजाचा उद्धार होऊ शकते, तर जिच्या उदरामध्ये कपिल महामुनी जन्माला आले तिला एवढा उपदेश करायची गरज नव्हती महाराज. मग एवढं कसं काय? त्याचं एकमेव कारण आहे, भगवान परमात्म्याने देहूती एक टार्गेट केली आणि थेट आम्हाला ते ज्ञान दिलं. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. अर्जुना निमित्त करून देवाने गीता सांगितली आणि देहूती हे निमित्त करून भगवंतांनी हे कपिल आख्यान सांगितलं, जेणेकरून भागवत कलियुगामध्ये कोणीही श्रवण करेल आणि तो माझ्या मुक्तीचा पर्यंत पोचेल. आता खरं तुम्ही सांगा, गाय दूध कोणासाठी देते हो? गाय दूध खरं सांगा, तुमच्या इकडे गाय नाहीत काय? बोलत जा. हा, गाय हे दूध आपल्या वासरासाठी देते. मग वासरासाठी देते तर इकडे डेऱ्या कोण चालवून राहिल्या? वासुर निमित्त आहे बस, आणि लगेच वासराला ओळून आपण दूध काढतो ना बकेटवर. जसं वासूर निमित्त आहे दुधासाठी, गाय वासरा हे निमित्त आहे आणि ते तुम्ही आम्ही खातो. तद्वत कपिल महामुनींनी जे ज्ञान सांगितलं माय बापो हो, हे देहूती माता निमित्त आहे. आणि काल जे ज्ञान तुम्ही आम्ही ऐकलं, हे आपल्या मुक्तीसाठी अगदी जवळून आपल्या कामात पडते. म्हणून जीवनात मुक्ती करून घ्यायची असेल तर हे कपिल आख्यान आचरणात आणा. आणि कपिल आख्यानामध्ये जाता जाता सांगून दिलं, आई माते आपली वासना सद्वासना ठेवली पाहिजे. कारण की आपली वासनाच हे आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम या गोत्यामध्ये आणत आहे. म्हणून प्रत्येकाने आपली वासना, आपली जी वासना आहे हे भगवत रूप झाली पाहिजे. जन्म घेने लागे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे. लागे वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे, वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे, घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, जन्म घेने लागे वासनेच्या संगे, घेने लागे वासनेच्या संगे, घेने लागे वासनेच्या संगे,
जन्मदिनी लागे वासनेचा छंदी जन्मदिनी लागे वासनेचा छंदी तिची झाले अंगे हरी रूप तिची झाले अंगे हरी रूप तिची झाले अंगे आ वासना तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घ्यायला लावते. कपिल मुनींनी जाता जाता सांगितलं, आपली वासना भगवत रूप असावी, आपली वासना सद्वासना असावी. आणि संपूर्ण अशा प्रकारचा उपदेश केला. कपिल महामुनींनी आपला अवतार संपवला. आता चतुर्थ स्कंदाला सुरुवात होत आहे. चतुर्थ स्कंद हा धर्म अर्थ कर्म मोक्षाच्या कथा या त्या चतुर्थ स्कंदामध्ये मैत्रेयजी विदुरजीला मनु महाराजांच्या कन्यांचा विस्तार सांगतात. मनु महाराजांना 3 अशा प्रकारच्या कन्या होत्या. आकुती, देहुती, प्रसूती. रुची आकुती ही अशा प्रकारची रुचीला अर्पण केली होती. आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार लागला होता. या प्रकारात जो पहिला पुत्र होतो तो पत्नीच्या वडिलांना द्यावा लागतो. आकुतीला एक कन्या झाली, तिचे नाव दक्षिणा. एक पुत्र झाला, त्याचं नाव यज्ञ ठेवलं. पुढे यज्ञ व दक्षिणा यांचा विवाह मनु महाराजांच्या संमतीने अशा प्रकारचा त्यांना पुन्हा 12 पुत्र झाले. देवतीचा कर्दमाशी विवाह झाला, त्यांना 9 कन्या झाल्या. एक पुत्र झाला, त्याचे नाव कपिल भगवान. आपण चरित्र बघितलं. देवतीला 9 कन्या झाल्या. त्या 9 कन्या 9 ऋषीला देण्यात आल्या. आणि 9 ऋषींना देण्यात आल्या. 9 कन्या जणू 9 विधा भक्ती होत्या. कला ही मरची ऋषीला अर्पण केली, अनुसया अत्रीला अर्पण केली, क्रिया हे ऋतूला अर्पण केली, हविर्भू पुलस्त्याला अर्पण केली, गती पुलहाला अर्पण केली, श्रद्धा अंगिराला अर्पण केली, ख्याती ही भृगु ऋषीला अर्पण केली, अरुंधती वशिष्ठाला अर्पण केली, शांती ही अथर्वाला अर्पण केली. प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत झाला. दक्ष प्रजापतीला 16 कन्या झाल्या. स्वहा अग्नीला अर्पण केली, स्वदा पितृगणाला अर्पण केली. बाकीच्या 13 ह्या मूर्ती धर्माला अर्पण केल्या, मूर्तिमंत धर्माला अर्पण केल्या. विदुरजी मैत्रियांना विचारतात की दक्ष प्रजापतीचं
कन्या सतीवर खूप अतोनात प्रेम होतं. मग दक्षाचं आणि सतीपती भगवान शिवजीचं वितुष्ट का आलं, त्यावेळेस सांगतात, सत्ता संपत्ती एका ठिकाणी केंद्रित झाली की माणूस उन्मत्त बनत असतो. म्हणून जीवनामध्ये गरिबी आली तर माणसाने लक्षात ठेवा, लाजू नका. आणि श्रीमंती आली तर उन्मत्त होऊ नका. सम आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस माणूस अहंकारी बनतो आणि अहंकारी बनल्यानंतर तो त्या अहंकारामध्ये तो कोणाला जुमत नसतो, स्वतःला श्रेष्ठ मानतो, दुसऱ्याला तुच्छ मानतो. म्हणून जीवनात अहंकार नसला पाहिजे. अहंकार हा जर झाला तर आपलं पतन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून पांडुरंगापाशी नित्य मागितलं पाहिजे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. भगवंताला म्हटलं पाहिजे, देवा अहंकार देऊ नको रे देवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. एकदा दक्ष प्रजापतीने ज्ञान सत्राचं आयोजन केलं आणि अनेक अशा प्रकारचे सर्व इंद्र महेंद्र नरेंद्र गणेंद्र सर्वजण आले सभेमध्ये. भगवान विष्णू सुद्धा आलेत आणि शिवजी सुद्धा आलेत. शिवजी हे वैराग्य मूर्ती आहे, लक्षात ठेवा. शिवजी खूप दयाळू अशा प्रकारचं दैवत आहे. भगवान शिवजीनं आपल्या अंगावर आणि आपल्या गळ्यात सोन्याचा फुटका मणी नाही ठेवला बुवा, सर्व आपल्या भक्ताला दिलं. म्हणून शिवजीचे भक्त पहा तुम्ही, श्रीमंतच दिसतील तुम्हाला. आणि भगवान शिवजीची भक्ती, भगवान शिवजी असं एक दैवत आहे की त्या भगवान शिवजीची कोणीही भक्ती करा, एक लोटा जल सब समस्या का हल. खोटी गोष्ट नाही बुवा ते. भगवान शिवजी अति जलद गतीनं प्राप्त होणार दैवत आहे. ज्याला लगेच फीडबॅक लागत असते ना आपल्या पूजेची, त्यानं भगवान शिवजीची भक्ती करा. खूप दयाळू आहेत. भगवान शिवजी एक असं दैवत आहे की सर्व मंदिरं बंद होतात महाराज टाइम झाला की, पण भगवान शिवजीचे जुने मंदिर पहा तुम्ही, त्याला दरवाजेच नाही. दिवसा भगवान शिवजीची भक्ती तुम्ही आम्ही करतो, ऐका, दिवसा तुम्ही आम्ही भक्ती करतो भगवान शिवजीची, आणि रात्री हे पिशाच्य जे आहेत की नाही, हे अधोगतीने मेलेले हे पिशाच्य भगवान शिवजीची भक्ती करतात. आणि त्यांना त्या योनीतून भगवान शिवजीची भक्ती केली की ते शांत होतात, त्यांना समाधान प्राप्त होते. इथं जिवंत माणसाले समाधान लागलं तर भगवान शिवजीची भक्ती केल्याशिवाय लाभत नाही. प्रापंचिक जीवनामध्ये भगवान शिवजीची पूजा प्रापंचिक माणसानं केलीच पाहिजे महाराज. त्याचा प्रपंच जर नीट चालावं असं वाटत असेल तर प्रापंचिकाला करावंच लागेल. आणि भगवान शिवजीचं साधना एवढी कठीण नाही. रात्री म्हणून पहा तुम्ही, कालोके काल महाकाळ, संध्याकाळी त्यांच्या मंदिरात भूत पिशाच्य जातात त्यांची साधना करण्याकरता. भगवान शिवजी, एक बेलपत्र जर भगवान शिवजीच्या पिंडीवर तुम्ही वाहलं, किती बेलपत्र, किती सांगितलं तुम्हाला मी, एक सांगितलं. हो, आता कसं झालं, तुम्ही लय झाले दूर, तुम्ही शेगावात, तुम्ही जवळ्यात, म्हणून मोठमोठ्यानं विचारायला लागते. हो, हे जागा खालीच आहे, असू द्या. किती म्हटलं तुम्हाला गुरुजी, एक म्हटलं, बरोबर. एक जर बेलव पत्र तुम्ही भगवान शिवजीच्या पिंडीवर वाहलं तर त्याचं महत्व सांगतात. त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं
त्रिजन्म पाप संहरणम एक बिल्व पत्र शिवार्पणम. एक बेलाचं पान जर भगवान शिवजीच्या पिंडीवर तुम्ही वाहलं तर त्रिजन्म पाप संहरण एक बिल्व पत्र शिवार्पण. एक बेल वाहलं तर 3 जन्माचं पाप तुमचं नाहीस होते. हे याला भगवान शिवजी म्हणतात. आणि भगवान शिवजी वैराग्याचं प्रतीक आहे. अंगावर त्यांनी कुठलाच रत्न घातलं नाही आणि लांछन कोणतंच ठेवलं नाही. आता भगवान विष्णू पहा, भगवान विष्णूचे काय थाट आहे. कौस्तुभ मणी, मोत्याच्या माळा, सोन्याच्या माळा, कानात कुंडल, बापा बापा मुकुट, सर्व रत्न आपण धारण केले. आणि भगवान विष्णूचे भक्त हे निष्काम आहेत. तर भगवान शिवजीचे, भगवान विष्णूचे भक्त तुम्हाला सर्वसाधारण दिसतील. पण भगवान शिवजी आपलं सर्वस्व आत्मलिंग दिलं होतं त्या रावणाला. आत्मलिंग भगवान विष्णू म्हणत तुम्ही त्याला आत्मलिंग दिलं, तो मरीन काय आता. आणि त्यानं जर असेच राक्षस ठरवले तर मी काय करू. मग ती युक्ती केली, गणपती बाप्पांना पाठवलं, नारद मुनींना पाठवलं, आणि ते कसं आणलं वापिस. आपलं स्वतःच आत्मलिंग सुद्धा द्यायला मागं पुढे पाहिलं नाही रावणाला. काऊन की रावणाने भक्ती त्याची केली ती. असो भगवान शिवजी दयेचं फार मोठं दैवत आहे. गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे, जो दररोज 3 वेळेस असं म्हणते. कसं. महादेव 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 अशी टाळी वाजवायची. महादेव 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 3 वेळेस म्हणायचं. असं जर म्हटलं तर त्याशी महादेव येऊनी गोवस्य न्याय रक्षी. जशी गाय आपल्या वासराला रक्षण करते त्याचप्रमाणे आपल्या भक्ताचं रक्षण भगवान शिवजी करतात. मंत्र कोणता आहे. महादेव महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव टाळी वाजवा. राम जय राम. भजन करी महादेव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. ओ राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव. राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. दोन्ही देव एक पाये. दोन्ही देव एक पाय. दया क्या तुझे नाही. दया क्या तुझे हो. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव राम. राम पूजी सदा शिव. राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. भगवान शिवजी बसलेले होते आणि निवांत बसलेले होते. आता त्याला यायला वेळ झाला दक्ष प्रजापतीला. पण ज्ञानी माणसं आपला वेळ कधीच वाया घालत नाही.
आणि टाइम असला तर आपण टाइमपास करतो, अमका असा आणि ढमका तसा, या इकडल्या तिकडल्या गोष्टी करतो. परंतु भगवान शिवजी, त्यांना भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय करमत नव्हतं. लगेच त्यांनी डोळे लावले आणि श्याम महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं प्रमाण दिलं. भजन करी महादेव. अहो तुम्ही आम्ही भजन करत नाही, पण भगवान शिवजी दररोज भजन करतात. हो, भगवान शिवजी स्वतः भजन करतात, तर मग तुम्ही आम्ही भजन का नाही करावं? भजन कोणतं करतात? राम पूजी सदा शिव. सतत भगवान राम प्रभूचं ध्यान करतात. मग राम प्रभू काय करतात? तर राम प्रभू शिवजीचं भजन करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाच्या तया मोक्ष. हरी हरी हा शब्द शिवाचा आहे आणि हरी हा शब्द भगवान शिवजीनं सर्वात पहिले केलेला आहे. हरी म्हणजे रु हरती, रु धातूपासून हरी शब्द झाला. हरी म्हटल्यानंतर काय होते? रु हरती म्हणजे हरून घेणे. हरी म्हटल्यानंतर आपल्या पापचं पाप भगवान परमात्मा हरून घेतो, त्याला हरी म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान शिवजी ध्यानस्थ म्हणजे भजन करत होते, ध्यानस्थ होते, समाधी लागली. तिकून दक्ष आला आणि राजगादीवर बसला. सर्वजण उभे राहिले. गुड मॉर्निंग सर रे. सर्वजण उभे राहिले. महाराज की जय हो, दक्ष महाराज की जय हो. सर्वांना जय जयकार केला. आता भगवान शिवजी ध्यानस्थ होते. भगवान शिवजीला काय माहित, दक्ष आला की दक्ष आला. दक्ष प्रजापतीचा जय जयकार चालू झाला. नेमकं दक्षाला असं वाटलं, सर्वजण उठले, आपला सन्मान केला आणि आपला असणारा जावई भगवान शिवजी उठले नाहीत, म्हणून नको नको ते बोलायला लागला. तुम्ही अंगात काही घालत ना, चर्म तुम्ही गुंडाळलं, मी माझी मुलगी दिली तुम्हाला आणि देऊनच फसलो. आता काय बोलायचं ते बोलला भगवान शिवजीला. भगवान शिवजीला बोलत असताना भगवान शिवजी काहीच बोलले नाहीत. ज्ञानी माणसाचं मौन याच्यातच त्याचा मोठेपणा असतो, लक्षात ठेवा. आणि नको नको ते बोलायला लागला. भगवान शिवजी निघाले, पण निघत असताना महाराज, भगवान शिवजीचे जे नंदी महाराज होते, त्यांना मालकाचा अपमान सहन नाही झाला, म्हणून शापवाणी दिली. अहम तू देव यजन इंद्रोपेद्रमादि भवैर्भव सहभागम न लभताम दैवैर्देव गणामदः. आणि तत्वम तो विमुखो भवेत, तत्वम विमुखो भवेत. तू तत्वज्ञानापासून विमुख राहशील आणि वंचित राहशील. स्त्री कामसोत्व तितिरा दक्षो बस्तमुखाड चिरिडात. अरे तू स्त्री लंपट होशील, मग लवकरात लवकर तुझ्या तोंडाला बोकळ्याचं मुख लागेल. तसंच यज्ञ सहभागी झालेल्या सर्व ब्राह्मणांना सुद्धा शाप दिला. सर्व भक्षा द्विजोवृत्ते धृत विद्या तपोव्रता. अरे ब्राह्मण भिक्षेचा विचारण करणार नाहीत. इंद्रियाच्या सुखासाठी विद्या तप व्रत याचा विक्रय करून अखंड भिक्षामदेही करतील. हा भगवान शिवजीच्या नंदीने दिलेला शाप होता. जेवढेही तुम्ही ब्राह्मण याच्यामध्ये सामील झाला, त्या सहभागी झाला या यज्ञामध्ये याच्या, तेवढेही तुम्ही अशा प्रकारचे भिक्षामदेही नित्य म्हणत राहाल. भगवान शिवजी आपला नंदीवर आरूढ झाले, निघाले. काही दिवसाने त्याने महाराज यज्ञाचं पुन्हा आयोजन केलं.
यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञाच्या आयोजन मध्ये सर्वांना बोलावलं, पण हेतू पुरस्कर भगवान शिवजीला पत्रिका दिली नाही. आणि सर्व स्वर्गातल्या लोकांना सांगितलं तुम्ही येत असताना व्हाया कैलास मार्गे या. आणि कैलास मार्गे या म्हटल्यानंतर माता सती विचारते, हे देवलोकांना तुम्ही कुठं चाललात? म्हणे दक्ष प्रजापतीच्या इथे यज्ञ आहे, आम्ही तिथे चाललो. अरे दक्ष माझा पिता आहे आणि त्याच्या इथे तुम्ही चला, मला निमंत्रण का नाही? बरं आता पत्र व्यवहार कमी झाला म्हणून मोबाईल मध्ये पाहते तर मोबाईल मध्ये रेंजही आहे, एक व्हॉट्सअपवरही मेसेज नाही बुवा, इंस्टाग्रामलाही मेसेज नाही. आणि आता माझे वडील चुकले तरी कसे असतील, पण माहेराविषयी खूप आदर असते माता भगिनींना, आहे की नाही? माहेराविषयी गाणे माता भगिनींनीच म्हणा. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, एक आजी उठली ते हरभरे भरवण्याला बसली जात्यावर, आणि ते अगदी जुनी आजी, आता जुनं खोळ होतं ते, जुने गाणे म्हणायला लागली. माझ्या भावाच्या घराले आहे सोन्याचं कोलोप व बाई, सोन्याचं कोलोप. माझ्या भावाच्या बैलाले आहे सोन्याची शिंगोटी, ते शिंगावर ठेवतात की ते सोन्याची आहे म्हणजे शिंगोटी. मी म्हटलेलं का चांगलं आहे. म्हटलं आजी त्या घरात भावाचा पत्ता दे. पाहिलं तिच्या भावाच्या घरी असंच कार्यक्रमाच्या निमित्तानं जाण्यात आलं, टपराचं कुलूप होतं, टपराचं. पण आजीनं गाण्यात काय म्हटलं, आहे सोन्याचं कुलूप. शिंगोट्या पाहिलं तर बैलेची शिंग नव्हते, ते होणके होते बैल, असे शिंग होते तिची. कुठलं माता भगिनींच्या गाणं पाठ नसेल, पण माहेरविषयी जेवढे महाराज गाणे आहेत तेवढे यांच्या पाठ आहे. सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या जवळ्याला, आहेतच पाठ लक्षात. माता सतीला एवढं प्रेम माहेरवर असतेच, तेवढं प्रेम. माहेरचं कुत्र जरी आलं तर उपाशी ठेवत नाही, हे माहेरचं म्हणत. आणि सती विचारू लागली, अरे तुम्ही सर्व देवलोक चाललात, मला निमंत्रण कसं नाही? म्हणून भगवान शिवजी पाशी जाते. भगवान शिवजी पाशी गेल्यानंतर भगवान शिवजीला विचारते सती की हे प्रभू, दक्षाने, माझ्या पित्याने दक्षाने यज्ञाचं आयोजन ठेवलं, आपण चालायचं का? भगवान शिवजी म्हणत, काही ठिकाणं असे आहेत की ते निमंत्रण असलं तर जावं लागते, आणि काही ठिकाण असे असतात निमंत्रण असलं तरी जावं लागत नाही, आणि काही ठिकाणं अशी आहेत की निमंत्रण नसलं तरी जावं लागते. निमंत्रण नसलं तरी जावं लागते. ते कीर्तनामध्ये, भागवतामध्ये निमंत्रण नसताना तो का म्हणे, तिथे न पाचारिता जावे, न पाचारिता जावे. कीर्तन असलं तर न पुन्हा सांगितलंच पाहिजे, म्हटलंच पाहिजे, याची वाट नाही पाहिली पाहिजे, लगेच निघालो पाहिजे, गेलोच पाहिजे. लग्नाची पत्रिका असली तरच लग्नात गेलं पाहिजे, अन्यथा अपमान होण्याची दाट शक्यता असते. उन्हाळ्यामध्ये एक पंक्ती पठाण होता, पंक्ती पठाण, तो कोणतंच लग्न सोळे नाही. सर आहे त्याले, म्हणजे मंगल कार्यालय बुक कोण्या दिवशी त्यालाच माहित होतं. आणि ज्यांना पहिचान तू मेरा मेहमान, कोण्या मंगल कार्यालय मध्ये जात होता. पण नेमकं मुलीच्या जर बापाने विचारलं तू पाहुणा कुकडचा आहेस, तो म्हणे मुलाच्या इकडचा, आणि मुलाच्या वाल्याने विचारलं तर मुलीच्या इकडचा. एक दिवस काय झालं, मुलीचा बाप इकून आला, ताटाप्रमाणे जेवण होतं, ताट शिल्लक कसे काय गेले बुवा, म्हणून एक इकून आला मुलीचा वडील, इकून मुलाची वडील.
दोघं जण विचार आले. सर्व पाहुण्यांना नमस्कार नमस्कार करत आले. हे नेमकं बसलो होतो मधात. त्याला विचारलं, का रे कोणाचे ऐकून आला तू? म्हणे मुलीचे ऐकून. मुलीचा बाप म्हणे, अय माझा कोण आहेस म्हणे तू? नाही नाही नाही, मग मुलाचे ऐकून. मुलाचा बाप पुढे होता, म्हणे माझा कोण आहेस तू? म्हणे हे आपला इकडचा पाहुणाने. मग भरल्या ताटावून त्याला उठवलं. किती मोठा अपमान झाला. म्हणजे लग्नात निमंत्रण असल्याशिवाय गेलं पाहिजे नाही. जर निमंत्रण नसताना गेलो सती तर अपमान होण्याची दाट शक्यता आहे. भगवान शिवजींना माहिती होतं दक्षाचा अहंकारी आहे. आपण भरसभेत उठलो नाही त्या ज्ञानसत्रामध्ये, म्हणून अशा प्रकारचं आपल्याला त्याने नको नको तो आपला अपमान केला, त्याचा अहंकार दुखावला गेला. म्हणून भगवान शिवजी म्हणतात सती मी येणार नाही. सती म्हणे मग मी जातो. सती तू जाशील, तू जाऊ शकतो, तुझ्या बापाचं घर आहे, पण मी येऊ शकत नाही. सतीनं आपली सुटकेस भरली, नंदीला बोलावलं, नंदीवर आरूढ झाली आणि सती माता यज्ञ मंडपामध्ये पोचली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि यज्ञ मंडपामध्ये पोचल्यानंतर जसं यज्ञ मंडपामध्ये पोचलं आणि तशी महाराज यज्ञ मंडपामध्ये पूजेमध्ये भगवान शिवजीला पूजेचा अग्रभाग दिलेला नव्हता. सती क्रोधावली. प्रसूतीनं पाहिलं सतीला, हे सती तू कशाला आली? तुझ्या हेतू पुरस्कर हा यज्ञ ठेवलेला आहे. सती क्रोधिष्ठ झाली आणि दक्षाला बोलू लागली, हे दक्षा, अरे तू काय समजून राहिला भगवान शिवजीला? अरे ते तर ज्ञानी आहे. वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. अरे ते तर ज्ञानाची मूर्ती आहे, मूर्तिवंत ज्ञान आहे. अरे त्यांचा साधेपणा, त्यांचा भोळेपणा, ते भक्तासाठी उदार आहे. अरे ते या सृष्टीचं परिपालक आहे, सृष्टीचा संहार करते आहे. अरे जेवढा संहार करतात तेवढंच त्यांच्या भक्तांना सुद्धा ते प्रतिपाळ करतात. अरे दक्षा, हे तुझं काय आहे? तू काय माझ्या पतीचा अपमान करशील रे? पण लक्षात ठेव हे दक्षा, तुझ्या रक्तापासून तयार झालेलं माझं हे शरीर आज हे मी ठेवणार नाही. अरे दक्षा, आज हे शरीर माझ्या जठराग्नी तप्त करून मी जाळून टाकेल. आणि जठराग्नी अगदी अशा प्रकारचा प्रज्वलित केला आणि माता सतीने आपलं शरीर संपूर्ण असं राख करून टाकलं त्या अग्नीमध्ये. नंदी महाराजांना क्रोध आला. नंदी महाराजांनी सुद्धा शापवाणी विचारली होती. तत्वतो विमुखो भवेत, तत्वतो विमुखो भवेत. तत्वज्ञानापासून तू मुकशील. अरे तुझ्या तोंडाला लवकरच बोकळ्याचं अशा प्रकारे तोंड लागेल. अरे अहंकारी दक्षा. आणि निघाले. आणि भगवान शिवजी ध्यानस्थ होते. जटाटवी गलज्जल प्रवाह पावी तस्थले, गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका. डम 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 डमन्निनाद वड्डमर्वयं, चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाकटाः संभ्रमा ब्रह्मण्येन पनीर्जरी,
विराजमान मूर्ध्वनी धगा 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 जललाट पट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणा मम ओम नमः शिवाय 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 ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय जटाकटाह संभ्रम भ्रमणिलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनी धगत धगत ध्वगज्ज लल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षण मम. भगवान शिवजीने ऐकलं सतीने आपलं शरीर अशा प्रकारचं क्रोधिष्ट होऊन जठराग्नी तपून आपलं अग्नीमध्ये शरीर राख करून टाकली. भगवान शिवजी क्रोधयमान झाले. जसा नंदी आणि शिवदूतांनी संदेश दिला, क्रोधयमान झाले आणि भगवान शिवजीने आपल्या जटा आपटल्या. जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गले व लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्ड मर्वयम चकार चंड तांडवम तनोतु न शिव शिवम तनोतु न शिव शिवम. भगवान शिवजीने जटा आपटल्या, तिच्यातून वीरभद्र प्रगट झाला. जसा वीरभद्र प्रगट झाला तसा वीरभद्राने भगवान शिवजीला आज्ञा मागितली. हे शिवजी, सांगा काय आज्ञा आहे, माझं प्रगटीकरण कशासाठी तुम्ही केलं. भगवान शिवजीने सांगितलं, जा वीरभद्रा, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. वीरभद्र वायूच्या वेगेने निघाला आणि दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये पोचला. जसा यज्ञ मंडपामध्ये पोचला तसा जो दिशीन त्याला कापून टाकत होता. रक्ताच्या थारोड्यामध्ये सर्व अशा प्रकारचा मंडप रक्ताच्या पूर वाहत होता. दक्षापाशी केलं, दक्षाचं गचुंड धरलं, दक्षाचं चुरा शिरच्छेद केलं. महाराज, दक्ष आणि वीरभद्र शांत होत नव्हता, म्हणून सर्व देवी देवता भगवान शिवजी पाशी हात जोडले आणि भगवान शिवजीला वंदन करतात. जटाकटा संभ्रम भ्रमणी निंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनी धगत 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 जललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. भगवान शिवजीने डोळे उघडले. भगवान विष्णुदेव, ब्रह्मदेव, सर्व देवी देवता सर्व हजर होते. भगवान शिवजीच्या पुढे हात नतमस्तक झाले आणि भगवान शिवजीला सांगितलं, दक्षाचं चुकलं भगवान शिवजी, राहिलेला यज्ञ पूर्ण करा आणि दक्षावर कृपा करा. आणि भगवान शिवजींनी मग वीरभद्राला सांगितलं, हे वीरभद्रा, बोकड्याचं तोंडान आणि त्याच्या धडाला लाव. म्या 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 जे लोक म्हणतात मी केलं मी केलं, अहंकारी असतात, माझं माझं करतात,
करणारा सर्व ईश्वर आहे. तुम्ही आम्ही महाराज फक्त निमित्त आहो. निमित्ताचा धनी केला से प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला वाया गेला. म्हणून माझं माझं म्हणू नका. सर्व अहो वृक्षाची ये पान, हाले ज्याची सत्ता. वृक्षाची ये पान, हाले जाते सत्ता, हाले जाते सत्ता. वृक्षाचे हे पान, हाले ज्याची सत्ता. वृक्षाचे हे पान, हाले जाते सत्ता, हाले जाते सत्ता. राहिली मग कोठे म्हणून फक्त तयाचे भजन चुकू नका. माझं माझं म्हणणं हे आपलं काम नाही. करता करविता तो भगवान परमात्मा आहे. भुजलेला पापड सुद्धा मोडण्याची ताकद आपली नाही. हो दादा, चैतन्य शक्ती ज्या वेळेस शरीरातून भगवान परमात्मा काढून घेतो त्यावेळेस हे शरीर निकामी होत असते. ही ईश्वराची इच्छा आहे. म्हणून आपण हालचाल करून राहिलो. ईश्वराच्या कृपेने सर्व हे चालू आहे. मी एवढं कशाबद्दल बोलतो? दक्षानं माझं माझं केलं, अहंकारी बनला आणि अहंकारी बनल्यामुळे आज त्याला बोकळ्याचं तोंड लागलं. जे माझं माझं म्हणतात त्यांना बोकळ्याच्या योनीत जावं लागतं दुसऱ्या जन्मात. म्हणून जीवनामध्ये माझं माझं करू नका. अहो ह्या भगवान परमात्म्यानंच सर्व सृष्टीचे विस्तार केलेला आहे. पण माझं माझं म्हणणाऱ्यांना एक माहित नाही. माझं माझं म्हणतं ने सारं नाशी म्हणत. अहो ताकद असेल तर भगवंताला माझं म्हणा. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. शेत माझं, माझा मुलगा, माझी मुलगी, माझं माझं तर आपण दिवसभर करतो. पण दिवसभर दत्त माझा म्हणा, देवाला माझं म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. 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 बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा
माझं माझं म्हणून अहंकार, हे मी केलं ते मी केलं. करणार आपण कोणीच नाही, तू ईश्वर करता करविता आहे. दक्षाची आज अवस्था अशी झाली. दक्षाची अवस्था अशी का झाली, तर त्याने माझं माझं म्हटलं आणि मी केलं. माझं हे माझा मीपणा त्याला भारी केला अहंकारामुळे. वीरभद्राने त्याला बोकळ्याचं मान लावली आणि मान लावून महाराज तो यज्ञ पूर्ती केली. यज्ञ पूर्ण झाला. भगवान शिवजी तिथे थांबले आणि भगवान शिवजींनी यज्ञ पूर्ती झाल्यानंतर आकाशवाणी झाली, ही सती पुढच्या जन्म पर्वताच्या पोटी घेईल आणि ते पार्वती या नावाने पुन्हा मला प्राप्त होईल. पार्वती पतये हर हर महादेव. हर हर महादेव. संभा काशी विश्वनाथ गंगा. महादेव संभा काशी विश्वनाथ. टाळी वाजवा माय बाप, टाळी काशी वाजवा म्हणा. विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ लिंग. काशी विश्वनाथ लिंग. काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. विश्वनाथ लिंग. काशी विश्वनाथ लिंग. काशी विश्वनाथ गंगा. काशी विश्वनाथ गंगा. विश्वनाथ लिंग. काशी विश्वनाथ लिंग. हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा. हरिहर महादेव संभा काशी विश्वनाथ लिंग. हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ लिंग. नम पार्वती पदे हर 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 महादेव. दत्तात्रेय भगवान की जय. एवढं कृपाळू दैवत हे भगवान शिवजी आहे. दुसरा जन्म पर्वताच्या पोटी माता पार्वतीने घेतला आणि पार्वती या नावाने भगवान शिवजीला पुन्हा प्राप्त झाली. म्हणून माणसाने अहंकार जर असला तर माणसाची अधोगती किती होते याच्यासाठी दक्षाची कथा आहे. म्हणून अहंकार कधी करू नका. अहंकाराने केलेली, गर्वाने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. आणि देवाला महाराज तीळ भर जरी होय अभिमान, मेरू तो समान जान देवा. म्हणून अभिमान नाही झाला पाहिजे. तीळ भर जरी होय अभिमान, देवाला तो अभिमान आवडत नाही. हो, म्हणून भगवंताचे भक्त कधी अभिमान धरत नाही. फार काय सांगावं, जो भगवान परमात्म्याचा भक्त आहे त्याला अहंकार होतच नाही. का होत नाही त्याचं कारण सांगतो. भगवान परमात्म्याच्या भक्तांना अहंकार का होत नाही, तर पहिले तुकोबारांनी भगवंताला सांगितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणून पवित्र तुळशीची माळ घाला आणि भगवंताचे भक्त व्हा. तुम्हाला अहंकार कधीच नाळणार नाही. भगवत भक्त होण्याचे अनेक फायदे आहेत. ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजी कळीकाळ तया भेने. जो ऊर्ध्वपुंड्र राहतो, पवित्र तुळशीची माळ, रामकृष्णाचा जप करतो, हरिपाठ करतो, अशा माणसांना कापीजे कळीकाळ तया भेने. कळीकाळ भेटे तिथं हे संकट फंकट तर एका एकच पळतात. सांगण्याचं तात्पर्य, म्हणून भगवत भक्त म्हणून जीवन जगा. तेच जीवन आपल्याला उद्धारक ठरेल आणि ते जीवन जगल्यासारखं होईल. त्या जीवन जगल्याने भगवंताला सुद्धा आनंद होईल. तयाचा हरिक वाटे देवा. हे परीक्षिती राजा,
जो गर्व करते अहंकार करते, राजा इकडे बघ, लक्षपूर्वक कथा ऐक राजा, इकडे तिकडे नको पोरे परीक्षित राजा, कोण की 7व्या दिवशी आपला मोक्ष झाला पाहिजे. आणि सांगितलं, हे राजा, जर दक्षाच्या जीवनामध्ये त्याने अहंकार केला नसता तर त्याची अधोगती झाली नसती. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी अहंकार नसला पाहिजे याचं प्रतिपादन करणारा हा चतुर्थ स्कंदातले सुरुवातचे 2 अध्याय आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे परीक्षिती राजा, आता मी तुला सुंदर भगवत भक्ताची कथा सांगतो. मनु महाराज आहेत ना, मनु महाराज आणि शतरूपा, त्यांना 3 कन्या झाल्या, आकुती, देवती, प्रसूती. याचा कालपासून आपण विस्तार बघून राहिलो. हे परीक्षिती राजा, आता मी तुला 2 पुत्र झाले त्यांना, एक प्रियव्रत आणि एक उत्तानपाद. आता आपण उत्तानपाद राजाची कथा ऐकू राजा. उत्तानपाद त्याला म्हणतात, खाली मुंडका वरते पाय, त्याला म्हणतात उत्तानपाद. खाली मुंडकवरती पाय त्याला म्हणतात उत्तानपाद. तुम्ही माणसानं असं कसं वा, तुम्ही आम्ही आईच्या उदरामध्ये कसं होतो, खाली मुंडकन वरते तुम्ही आम्ही सर्व उत्तानपाद. लक्षात ठेवा, उत्तानपाद राजाची कथा ऐकतो. ऐक राजा, आकुती देवती आणि प्रसूती 3 कन्या होत्या मनु महाराजांना आणि 2 मुलं होती, एक प्रियव्रत आणि एक उत्तानपाद. उत्तानपाद राजा होता आणि या उत्तानपाद राजाच्या पोटी एक भगवत भक्त जन्माला आला होता. उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या. एक होती महाराज सुरुची आणि एक होती सुनीती. परंतु सुरुची, प्रत्येकांना रुची जिभेप्रमाणेच चांगलं खायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे म्हणा. हो, आणि ह्या 2 पत्न्या सर्वांनाच आहे, जीव आहे त्याला 2 पत्न्या आहेतच. चांगलं आणि वाईट हे ज्याला समजते समजून घ्या, सुरुची आणि सुनीती. सुनीती धर्माप्रमाणे जो मनुष्य वागतो तो सुनीतीच्या प्रमाणे वागतो, आणि सुरुची जो धर्माबाह्य वर्तन करतो त्याला सुरुची आवडते, समजून घ्यायचं. आता 2 पत्न्या होत्या. आता 2 पत्न्या असल्यामुळे सुरुची फार आवडीची, सुनीती आवडीची. मग सुनीती दूर राहत होती, सुरुची जवळ राहत होती, आणि ध्रुव बाळावर प्रेम सुद्धा करू देत नव्हती. म्हणून म्हणतात 2 बायकान फजिती ऐका. एका बामणाले बुवा मसने गुरुजी 2 पत्न्या होत्या. किती? एका बामणाला. हो, एक राय वरती आणि एक राय खाली. नेमकं तीळ संक्रांत जवळ आली होती. मी विचारायला गेलो मागावातल्या बामणाले, हो ते तीळ संक्रांत कायच्यावर बशील असते, वाहनावर नाही. आता विचारायला गेलो मी साध्या मनानं, मला काय माहित 2 बायकेचा एवढा मोठं भांडण होत असते म्हणून. नेमकं खालची म्हणे आज माझ्याकडे जेवण करायला, वरची म्हणे माझ्याकडे जेवण करायला या. खालची म्हणे अशी कशी ऐकत नाही, अशी कशी येऊ देत नाही. बामणाचं धोतर उळूळ आणतो खाली. जेवायचा टाइम झाला, बामणाला तो बामण वर ते जेवायच्या ताटावर बसला होता, बरं धरले पाय आणि खरखर खरखर ओळत आणलं त्या शिळीहून. नेमकं वरची हात आणि खालची धरले पाय. आता सांगा ताकद खालचीची लागते की वरचीची? खालचीची. खालचीनं जे ओढली कणी बामणाचे पाय, वरची बामणाच्या खाली, म्हणजे बामण खाली बामणाच्या छातीवर वरची बायको.
तेवढ्यात मी गेलो, म्हटलं या वर्षी तीर्थसंक्रांत कायच्यावर बसेल आहे. तो बामण म्हणे सध्या मा छातीवर आहे म्हणे. छातीवर पंचांग पंचांग पाहिल्यावर मग सांगितलं सध्या म्हणे सध्या आमची ती सक्रात आमच्या छातीवर आहे म्हणे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, दोन बायका असणाऱ्याला कोणाचं ऐकी नव्हतो मी सांगा. हिचं ऐकलं तर हिले राग, हिचं ऐकलं तर हिरे राग. सुरूची काही ध्रुव बाळाला जवळ येऊ देत नव्हती. नेमकं एक दिवस ध्रुव बाळ खेळता 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 उत्तानपाद राजाच्या मांडीवर आला. आणि आल्यानंतर ते पाहलं, आता ध्रुवाला अगदी अशा प्रकारे दोन भाऊ होते ध्रुव. एकाचं उत्तम नाव होतं, एकाचं ध्रुव होतं. आणि सुरुचीचा मुलगा उत्तम आणि आला. दोघही जण मांडीवर, बाळांना काय, लहान मुलांना काय निष्पाप बाळ असतात. उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसला. उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसल्यानंतर सुरुची आली, हात धरला, लात मारली कंबळल्यात. रे तुला जर उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. ध्रुव रडला. ध्रुव रडत 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 आईपाशी आला आणि आईला विचारू लागला, आई मी त्या मांडीवर बसलो होतो, मला लात मारली ग सुरुचीनं, पण मला त्या वडिलाच्या मांडीवर बसायचं आहे. सुनीती म्हणू लागली, अरे तुला जर त्या मांडीवरच बसायचं असेल तपसाराध्याय पुरुष, अरे त्याच्यासाठी तप कर. अरे याच्या मांडीवर काय बसतो, देवाच्या मांडीवर बस, या राजाच्या मांडीवर काय बसतो. नाही आई मला या राजाच्या मांडीवर बसायचं आहे. तपसाराध्याय पुरुष, तपसाराध्याय पुरुष. अरे ध्रुवा तप कर आणि तू त्या मांडीवर बस. आई तप करण्यासाठी तो देव कुठे आहे. सांगितलं, या मधुवनाकडे हात दिला, त्या वनामध्ये आहे. ध्रुव रडता रडता समजूत बरीच घातली, पण बालहट्ट संपता संपेना. शेवटी सांगितलं, तपसाराध्याय पुरुषम, हे ध्रुवा तुला तप करावं लागेल. आणि तप करण्यासाठी आईचं दर्शन घेतलं. आईचं दर्शन घेतलं पाहिजे. अहो ब्रह्मांड सुद्धा उघडायचं असेल किंवा स्वर्गाच्या दार उघडायचं असेल तर त्याची चाबी आईच्या चरणाशी आहे. आईची सेवा करा. आई वडिलाची सेवा करणाऱ्याला मोक्ष म्हणजे काहीच नाही. आणि आईला वंदन केलं आणि वंदन करून निघाले ध्रुव बाळ वनामध्ये निघत असताना तपसाराध्याय पुरुष, एवढे शब्द कानात आहेत की त्या भगवत प्राप्तीसाठी तप करा. आणि ध्रुव बाळ निघालत असताना सुनीतीनं सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं. आराध्याया दोक्षज पाद पद्म यदिष्यसे ध्यान नमुत्तमो यतः. त्या भगवान पुरुषाचं ध्यान कर आणि तू त्या भगवंताचं पाद पूजन कर आणि त्याचं ध्यान कर. तो निश्चितच तुला त्या मांडीवर बसवायचं सौभाग्य प्राप्त करून देईल. त्याच प्रकारे भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. तो जन्म मृत्यू जरा व्याधीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी मुमुक्षु पुरुष त्याचं
भक्ती करतात त्या मुमुक्षु पुरुषांना तो भगवान परमात्मा अति जलद गतीनं प्राप्त होतो. अनन्य भावे निज धर्म भाविते मनस्तव्याप्य भजस्व पुरुष. म्हणून त्या पुराण पुरुषाची भक्ती कर. भक्त वत्सल भगवंताला अनन्य हो, त्याची सेवा कर, त्याची भजन कर आणि त्याचं नित्य ध्यान कर. तो भगवान परमात्मा तुला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झडझडोनी वाही लागली ग या भक्तीची या वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या ओवीप्रमाणेच त्याला सांगितलं तू अशी भक्ती कर आणि भगवंताला प्राप्त कर. ध्रुव वनगमनासाठी आईची आज्ञा मागून निघतो. आईच्या चरणात स्वर्गाचा दरवाजा उघडण्याच्या चाबी असतात. आणि भजन कर, उपासना कर, आराधना कर. परंतु आता भजन कसं करावं, उपासना कशी करावी, आराधना कशी करावी, अदोक्ष पुराण पुरुषाच्या भक्तीसाठी हे परीक्षिती राजा याची जाण मात्र नारदाला झाली. भगवत भक्ती करत असताना तुमची जर इच्छा असली भगवत प्राप्तीची, भगवत भजनाची, भगवंताला जाणून घेण्याची, तो भगवान परमात्मा ते तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी ज्ञानी महात्मा तुमच्या संगतीत पाठवत असतो. भगवत भक्ती करण्याची मनात इच्छा पाहिजे. शुद्ध अंतःकरणाने तो भगवान परमात्मा तुम्हाला कोणाची तरी संगत देईल आणि त्याचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवेल. पण आपली इच्छा असली पाहिजे दादा. आणि आपली इच्छा जर असली तर भगवान परमात्मा कोणा ना कोणा रूपात भक्ताच्या आपल्यापासून तो त्याची भक्ती करून घेत असतो. नारदाला जाण झाली नारायण 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 श्रीमन्नारायण. आले नारद मुनी आणि त्याला विचारतात. ध्रुवाच्या समोर उभे राहतात. ध्रुवाची पहिले परीक्षा करत पाहतात. अरे बाळा, तू कोण आहेस? या मधुवनामध्ये कशासाठी आलेला आहेस? अरे तुला माहिती आहे या मधुवनामध्ये किती बिट्ट्या, वाघ, हिंस्र पक्षी आहे? बाळा, तुझं खेळा कुद्याचं हे वय आहे आणि अशा वयामध्ये तू कशाला या उन्हामध्ये आलास? ध्रुव म्हणू लागला, मला भविष्यराची प्राप्ती करण्यासाठी आलो. तो ईश्वर मला कसा प्राप्त होईल हे सांगत असाल तर माझ्याशी बोला. वाघ आहे, शिळ आहे, कोल्हा आहे, हिचू आहे, हे आहे, ते आहे, हे जर सांगत असाल तर तुम्ही कोल्ह्याची, मी काकड्याचा. मी ईश्वराची प्राप्तीसाठी आलेलो. आणि सर्वप्रथम नारदाने त्याची उत्कंठा पाहिली. ईश्वराच्या प्राप्तीसाठी याला किती उत्कंठा लागलेली आहे. आणि ज्या वेळेस उत्कंठा त्याची ते अगदी आर्त भाव पाहला त्यावेळेस नारद मुनी म्हणू लागले, हे ध्रुवा बाळा ऐक, तुला जर अशा प्रकारचं भगवत प्राप्ती करायची असेल तर आपण. नारद म्हणू लागला, अरे धर्म अर्थ काम मोक्षाख्यम य इच्छे श्रेय आत्मा एकमात्र हे रस्तत्र कारण पाद सेवनम. सर्व परीक्षा पाहिली, त्याला सांगितलं, परीक्षा घेतली आणि ध्रुवबाळाला सांगितलं. अरे श्रीहरी विग्रहाचं सुंदर वर्णन सांगितलं त्याला आणि श्री कृष्णाचं ध्यान करायला सांगितलं
आणि सतत एक मंत्र तू जप कर. त्या मंत्राचं नाव आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र दिला नारदाने. हे ध्रुव बाळा, तू हा मंत्र जप. तो भगवान परमात्मा तुला अवश्य भेटेल आणि त्या भगवंताची प्राप्ती होईल. आणि तू आता सर्वस्व भगवंताला अर्पण करून त्याचं नामस्मरण कर. आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हटलं आणि नारदाला प्रदक्षिणा मारल्या, परिक्रमा मारल्या आणि प्रदक्षिणा मारून आणि नारदाचं दर्शन घेतलं. कोण घेतलं? माय बापू ध्रुव बाळानं दर्शन घेतलं. गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे. साधू संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. साधू संतांच्या दर्शनाने ईश्वराची प्राप्ती होत असते. फार काय सांगावं, साधू हा साक्षात देव असते. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे देवच असतात, लक्षात ठेवा. आणि दर्शन घेतलं, प्रदक्षिणा मारली आणि गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. सच्चिदानंद घन प्रभु तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. आणि त्याने गुरुचं दर्शन घेतलं. गुरुचा महिमा फार मोठा आहे. आणि ध्रुव बाळाने दर्शन घेऊन मधुवनाकडे निघाला. पण मुखामध्ये त्याच्या काय आहे हो? सतत भगवंताचं नामस्मरण आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. हा, टाळी एक वाजवा. हे फदळक होऊन राहिली. हा, एक टाळी वाजवा. हा, ओम नमो भगवते वासुदेवाय. वा वा, काय गोड आवाज. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वा वा,
वा वा वासुदेवाय प्रभु वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वा 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 जय हो माय बाप हो 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 ध्रुव बाळाचं एवढं भजन चालू आहे केवढं भजन जसं तुम्ही केलं आता छान आवाज आहे तुमचा असं जर म्हटलं तर देवा आपल्या पुढे उभं राहिल्याशिवाय राहत नाही राहणारच हो याच देही याची डोळा भोगू मुक्ती चा सोहळा हा जन्म ईश्वराच्या प्राप्तीसाठी झालेला आहे ईश्वराचा साक्षात्कार जर झाला नाही आपल्याला तर माय बापू हो पखालीचा हेला पाणी वायता वायता मेला असं म्हणायला काही हवं ईश्वर प्राप्तीसाठी तुम्हाला जर या मनुष्या जन्मामध्ये येऊन जर ईश्वर प्राप्तीचे संकेतच नसतील तर आपलं जीवन असं होईल भक्ती अशी करा ध्रुव बाळानं केली भक्ती अशी करा आमच्या नामदेवरायांनी केली भक्ती अशी करा आमच्या जनाबाईनं केली भक्ती अशी करा की देवाला प्रिय असेल डोक्यात घालून नका ऐका हा भाव जीवाचा जीवाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही कुणाचा निर्धार नाही उद्धार पाहिजे मना विना उद्धार पाहिजे मनाचा हे ऐकाना संत पुरावे अनुभवी याचे अनुभव घ्यावे शांती सुखाचे आगर भरावे आपण तरुणी तुझ्या करावे लोभ कर सर्वांचा सर्वांचा लोभ कर सर्वांचा सर्वांचा उद्धार पाहिजे मनाचा विना उद्धार पाहिजे मनाचा विना उद्धार पाहिजे मनाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना उद्धार नाही जीवाचा नाही जीवाचा उद्धार नाही ऐसा निर्धार पाहिजे मनाचा. असो सांगण्याचं तात्पर्य भक्ती करावंच लागते भक्ती जर केली नाही तर पखालीचा हेलान पाणी वाहता वाहता मेला एकनाथ महाराज म्हणतात आमचे म्हणून आपल्या जीवनात ईश्वराचे साक्षात्कार ईश्वर प्राप्ती हे जर झाली नाही तर मग आपलं जीवन महाराज शेवटी काय मग परिमल गेलिया ऊस फूल दिठी आयुष्याच्या दिठी देह ऐसा ध्रुव बाळाने भक्ती केली सारखं नामस्मरण केलं ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अशी भक्ती केली भक्ती करत असताना महाराज लहान बालक आहे पण लहान बालकाची भक्ती पहा किती श्रेष्ठ आहे तुकोबार आहे म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक तया तारीख वाटे देवा तया तारीख वाटे देवा
कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा तयाचा हरी का वाटे देवा पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशा काही कन्या झाल्या की ज्या कन्येमुळे भगवंताला आनंद झाला. त्या कन्यांनी अशी काही भक्ती केली. मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, हा ह्या कन्या झाल्या. कन्या पहिले शब्द वापरला पाहतो तुकोबारायांनी. कुळी कन्या मग वागडला पुत्र. असे काही पुत्र झाले. भक्त प्रल्हादासारखे, ध्रुव बाळासारखे, नामदेवासारखे, तुकोबारायांसारखे, सावता महाराजांसारखे. की तयाचा हरिको वाटे देवा. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले मुलांनी माळ घालून त्यांनी रामकृष्ण हरी दररोज म्हटलंच पाहिजे. त्यांनी जर रामकृष्ण हरी म्हटलं तर त्यांचा हरी कोणाला वाटते? तयाचा हरिक वाटे देवा. देवाला वाटते हरिक त्याचा. मग देवाला हरिक वाटल्यानंतर देव पाहिजे. हे आधार कार्ड कोणाचं होय? मग आपलं जर अशा प्रकारे बाळ आहे, देव म्हणते अरे हाही धन्य आहे आणि याचं कुळ सुद्धा धन्य आहे. लक्षात ठेवा. पुत्र तरत्रा येती म्हणजे तारणे. जो पितृ या नरकातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला तारतो त्याला पुत्र म्हणतात. आणि तो पुत्र त्यालाच म्हणतात ज्याने पवित्र तुळशीची माळ घातली, भगवंताचं नामस्मरण केलं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण, तुळशीची माळ जर त्याच्या गळ्यात असली तर आपला उद्धार होणं अशक्य नाही, शक्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आणि म्हणून ध्रुव बाळ मधुमनामध्ये आला. सुंदर अशा प्रकारे मामा सुच स्तवनयम देवगुप्तम विशांतमे. नारद मुनी संपूर्ण अशा प्रकारचं वृत्तांत सांगून भक्ती कशी करावं, ध्यान कसं करावं, भगवंताचं नामस्मरण कसं करावं असं सांगून गुप्त झाले. विदुरजी मैत्रियांना कथन करतात. एवढं सांगून नारदांनी नारायण नारायण म्हणून प्रस्थान ठेवलं. ध्रुव मधुमनामध्ये आला. कालिंदीचं स्नान केलं, आसन लावलं. नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे श्रीहरी विग्रहाचं ध्यान केलं. नारदाच्या मुखातून मिळालेला 12 अक्षरी मंत्र ओम नमो भगवती वासुदेवाय याचा सतत एकाच आसनावर सलग 3 दिवस न उठता जप चालू केला. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप केला. सलग पहिल्या महिन्यामध्ये तो 3 दिवसांनी उठायचा आणि कौठ बोर जे काय दिसत होतं ते खायचा, स्नान करायचा आणि पुन्हा आसनस्थ व्हायचा. आणि आसनस्थ होऊन पुन्हा नामस्मरण चालू करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभू वासुदेवाय. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांनी उठायचा, वाळलेलं पानं खायचा आणि आसन लावून बसायचा आणि सारखं म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसाने उठायचा. आता खाणं बंद केलं, पाला सर्व कौट बोर, आता नुसतं पाणीच पेत होता. आणि 9 दिवसानं उठायचा, जलपान करायचा, पुन्हा आसन लावायचा. 4थ्या महिन्यात 12व्या दिवशी अगदी अशा प्रकारे स्नान करून आता पाणीही पिणं सोडलं. 4थ्या महिन्यामध्ये नुसतं वायू भक्षण करायचा
आणि नामस्मरण करायचा. ओम नमो भगवती वासुदेवाय. वासुदेवाय प्रभू वासुदेवाय. 5व्या महिन्यामध्ये मन बुद्धी प्राण याचं इंद्रियाचं रोधन केलं. एकाच पायावर संकल्प केला, आता जोपर्यंत भगवान परमात्मा मला भेटत नाही तोपर्यंत मी आता प्राण रोधन करून ठेवतो. आणि प्राण रोधन करून ठेवला, श्वास घेणं बंद केला, कुंभक केला त्याने, आणि मनातून म्हणू लागला ओम नमो भगवती वासुदेवाय. वारा बंद झाला, वाहन बंद झाला, पाण्यानं खळखळाट बंद केला, स्वर्गातले दिव गुदमरू लागले, स्वर्ग हालायला लागला. लक्षात ठेवा, ध्रुव बाळ किती वर्षाचा? 5 वर्षाचं बाळ, पण ज्याने स्वर्ग हाल्याची ताकद ठेवली महाराज. या मनुष्य देहामध्ये साधू नका समजू, मोठी ताकद आहे. स्वर्ग थरथर करायला लागला. सर्व देवी देवता भगवान ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले आता काय करायचं? ध्रुव बाळाला लवकर भेट द्यायला सांगा, आणि आम्हाला हे अशा प्रकारचा मी गुदमरत आहे. ब्रह्मदेव भगवान विष्णूपाशी गेला आणि भगवान विष्णूजीला सांगतात, प्रभू तुम्ही दयाघन आहात, तुमच्या भक्तावर कृपा करा. आणि भगवान परमात्म्याला सांगू लागले, तुम्ही जर ध्रुवापाशी गेली नाही तर ध्रुवाने मन इंद्रिय बुद्धी आणि इंद्रियाचं प्राण रोधन केलेलं आहे. आणि आता त्याच्यामुळे सर्वांना त्रास होऊ लागला, कारण की त्याच्या तपाचं सामर्थ्य आणि तपाचं अशा प्रकारचं असणारं एवढं मोठं सामर्थ्य ज्याने स्वर्ग सुद्धा हलवून टाकला. 5 वर्षाचा ध्रुव बाळ. भक्तीत आपल्या ताकद पाहिजे, भक्ती त्या प्रतीची, त्या निष्ठेची, त्या योग्यतेची भक्ती पाहिजे. स्वर्ग हलवून टाकायची ताकद या मनुष्य नरदेहामध्ये आहे. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाची आज्ञा मानली आणि डायरेक्ट ध्रुव बाळासमोर उभे राहिले. गोपाल कृष्ण भगवान की. महाराज प्रगट झाले आणि त्याला सांगू लागले, हे ध्रुवा सांग तुला काय पाहिजे. ध्रुवाने जसं पाहिलं स्तब्ध झाला. ध्रुव बोलत नव्हता. भगवंताच्या हातातला एक कपोल नावाचा शंख आहे, तो त्याच्या उजव्या गालाला लावला आणि तो बोलू लागला, योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किलधर शक्ती स्वधाम्नां अन्यांचस्तचरण शृणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आणि हात जोडून उभा राहिला, भगवंताची स्तुती करायला लागला आणि भगवंताला म्हणू लागला, हे भगवंता तुमची ज्याच्यावर कृपा झाली तो पांगळा सुद्धा असला तरी तो पर्वत चढू शकते, मुका जरी असला तर तो बोलू शकते. मुखम करोति वाचालं भंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. हे चराचरामध्ये वास असणाऱ्या भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याला ध्रुवाची इच्छा माहिती होती. ध्रुवाला स्तुती करायला लागला. स्तुती करता करता भगवंत ध्रुवाला सांगू लागला, ध्रुव म्हणू लागला, भगवंता आपल्या भक्ताची संगती मला सतत घडो.
त्यांच्या संगतीत आपल्या लीला श्रवणाचं श्रवण घडेल. त्यांच्या अमृतांना पानाने मी भवसागर तरून जाईल. मला एकच दान द्या, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण बाबा, तुझा विसरण बाबा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. हीच माझे सर्व जोडे, माझी माझी सर्व जोडी, गुण गाई न आवडी, जय हो. गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. आवडी. देवा मला हेच द्या, तुमच्या भक्ताचा संग द्या. तुमच्या भक्ताच्या संगतीमध्ये अमृत पान करायला मिळेल. तुमचं ज्ञान मला अशा प्रकारचं प्राप्त होईल आणि आणि मी भवसागर तरून जाईल. भगवान परमात्मा म्हणू लागले, वेदाहम ते व्यवसितम हृदय राजन्य बालक. अरे आपली भक्ती पाहून मी, अनन्य भक्ती पाहून मी प्रसन्न झालो. हे ध्रुवा, तुझी इच्छा मी जाणतो. तुला पाहिजे असलेलं पद दुर्लभ असून ते अढळपद तुला मी देणार आहे. तुझ्या भोवती तारांगणा पाहिजे, अखंड प्रदक्षिणा घेत राहतील. आता तू परत जा, तुझे वडील वनगमन करतील. त्यांच्या पश्चात 36,000 वर्ष राज्य कारभार कर. यज्ञ यागादी कर्माने माझं भजन कर. नंतर सप्तर्षीवर ते माझं निजधाम आहे. त्या निजधामावर तुला मी अढळ पद देईल. मागितलं काय? वडिलाच्या मांडीवर बसण्यासाठी गेला होता, पण झालं असं महाराज, अढळपदी बाळ बैसविला ध्रुव, शिराचा सागर उपमान्य. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अहो, वडिलाची मांडी मागणाऱ्याला त्याच्या तोंडातले शब्द तोंडातच राहू दिले ध्रुवाचे, आणि आढळपद दिलो. दररोज तुम्ही आपण वरती आकाशात बद्दल नसली तर वरती 7 चांदण्या दिसतात. 7 चांदण्या ते सप्तर्षी आहे. आणि त्याच्या बाजूनं विशेष तत्वानं तो एक अशा प्रकारचा तारा दिसतो, त्याला ध्रुव तारा म्हणतात. ते ईशान्य दिशेला, या दिशेला दिसते. ते तुला आढळपद मी देणार असं सांगितलं. भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताला त्याच्या मागणीच्या पलीकडे देव देत असते. म्हणून देवाला मागू नका. काही मागणे अम्मानुचित, तुकोबाराय म्हणतात, वडिलाची रीत जाणत सो जाणत सो. आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. ध्रुवाने डोक्यावर हात ठेवला बुवा, आणि
भगवान परमात्मा प्रगट झाले. काय बोलावं मला कळलं नाही. मी मागितलं तरी काय, नाचतो पुस्तन काय अडळपट. भगवंताने अडळपट दिलं. पश्चाताप करू लागला. ध्रुवबाळ ध्रुवबाळाला देव प्रसन्न झाले हे इकडे राज्यात सर्वांना माहिती झालं. आणि राज्यात माहीत झाल्यानंतर आता जिथं भगवान परमात्मा ज्याला प्रसन्न झालेला आहे, त्याला या विश्वातली कुठली वस्तू अपुरी आहे तुम्ही सांगा ना. अरे ज्याने देवाच प्राप्त करून घेतला, अरे योगिया मुनिजना ध्यानी, अरे योगी लोकांच्या ध्यानात जात नाही, एवढी भक्ती करून एवढं नामस्मरण करून तो भगवान परमात्मा ध्रुवाला भेटला. ध्रुवाचं किती भाग्य. ध्रुव बाळ आपल्या राज्यात येता झाला. आणि राज्यात येत असताना महाराज झालं असं, सर्वांनी आरतीचे ताट आणले आणि ध्रुव महाराज की. तुमचा आवाज लय कमी, त्याचा लय मोठा आवाज त्या राज्यातल्या याचा. ध्रुव महाराज की. आज उपास आहे वाटतं तुम्हाला. हा, ध्रुव महाराज की. हो, असाच होता तो आवाज. कोणकी मी तिथेच होतो ना. आणि सुरूची जी होती ती समोर ताट घेऊन आली आणि वो वाळते. ध्रुवानं विचार केला, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतर. अरे हिनं लात मारली नसती, मी मा आईपाशी गेलो नसतो, सुनीती पाशी. तिनं मला वनात धाडलं नसतं, वनात गेलो नसतं, देव भेटला असता काय. म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. मग तिचं दर्शन घेतलं आणि मग सुनीतीचं दर्शन घेतलं. आणि उत्तान पादानं जसं पाहलं ध्रुवाला, ढस रडायला लागला. अरे मी स्त्री लंपट आहो, हिनं लात मारली सुरुचीनं, त्यावेळेस मी बोलू शकलो नाही रे ध्रुवा. ध्रुवा आता भरपूर तप केलं, आता आराम कर. 10 मिनिटानंतर आपण बोलू, आहे की नाही. म्हणून 10 मिनिटाचा आपण आता थांबू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्तात्रेय भगवान की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गोपाल कृष्ण भगवान भगवान की की जय. जय. सर्वांनी सर्व कृष्ण भक्तांना विनंती आहे की आपलं भागवत कथा सत्र 1:30 वाजता लागते. सर आपले कामधंदे अटपून जातात.
थोडंसं लवकर यायला पाहिजे कथेमध्ये आणि जास्तीत जास्त संख्येने या. आता सकाळी खानोळा धुनोळा